1 तास मी मेट्रोला दिलेला होता. मेट्रोला फुगेवाडीमधलं जे सुरुवातीचं ऑफिस आहे तिथं आम्ही सगळेजण मी शेखर सिंग होते, आपले आर्डीकर होते, नॅशनल हायवेचे लोक होते. आणि आता आपलं काय झालंय, निगडी टू कात्रज पर्यंतचं काम आपण हातामध्ये घेतले. त्याच्यातलं काही बरंचसं काम पूर्ण झालं. पण एकंदरीत कालच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं जो प्रतिसाद नागरिकांनी मेट्रोला दिला आणि त्याच्यातनं खूप नागरिकांना मदत झाली जायला यायला. काही लाख लोकांनी त्याचा प्रवासचा लाभ घेतला. तर आता आम्ही चाकणपर्यंत जायचं ठरवलंय. इकडं लॉंग टर्मच्या दृष्टीने आपला विमानतळाचं पण 90% लोकांनी जवळपास संमती दिलेली आहे. त्याच्यामुळे विमानतळ देशातलं 2 नंबरचं आपल्या पुरंदर सासवडच्या परिसरामध्ये होतं आहे. तिथं देखील आपल्याला लोक उतरल्यानंतर त्यांना पुण्यापर्यंत किंवा पिंपरी चिंचवडपर्यंत येण्याच्या करता काही व्यवस्था असली पाहिजे, म्हणून त्याच्याही पण आज आम्ही चर्चा केली. काही बाबतीमध्ये आपल्याला बोगदे करावे लागणार आहेत, टनेल. त्याचं सगळ्यांशी एकत्र म्हणजे PMRD, PCMC, PMC, नॅशनल हायवे, रस्ते विकास महामंडळ आणि अजून एक आम्ही PWDचं मंडळ काढलेलं आहे, कॉर्पोरेशन. ते असं सगळ्यांचं मिळून आम्ही एकत्रपणे पुढं जाण्याचं ठरवलेलं आहे. कारण एकाने एक डोक्यात घ्यायचं, दुसऱ्याने तसं करून चालणार नाही. त्याचा व्यवस्थितपणे प्लॅन करायला सांगितलं आहे. आणि तो केल्यानंतर मी त्यांना म्हणलं की 8 दिवसाच्या आत तो मला करून द्या आणि मग नंतर आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन तिथं त्यात चर्चा करून काही लोकप्रतिनिधींना देखील पुण्या पिंपरी चिंचवडच्या निमंत्रित करून तिथं फायनल आम्ही करायचं ठरवलेलं आहे. पण मी आर्डीकरांना आणि ह्या सगळ्या टीमला सांगितलं की उद्याची 100 वर्ष डोळ्यासमोर ठेवून हे सगळं आपल्याला करायचं आहे. निधी कसा करायचा ते आपण ठरवू. कारण हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इन्फ्रास्ट्रक्चरला खर्च केलेला निधी हा वाया जात नाही. ह्याच्यातनं आपल्याला लॉंग टर्मचा फायदाच होत असतो. आणि त्याच्याकरता भोसरी जरा राहत होती, म्हणून भोसरी पण कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. एक आहे, भोसरी कव्हर करत असताना आत्ताचा 4 लेनचा ब्रिज आपल्याला काढावा लागेल. पण आपण अवघटकेचा विचार केला तर ते काढणं चुकीचं आहे. लॉंग टर्मचा विचार केला तर ते काढणं गरजेचं आहे. कारण आज तिकडचे काही मला त्यांनी ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4 दाखवले. त्यामध्ये उभा कॉलम, खाली 3 लेन जायला 3 लेन यायला रस्ता, उभा कॉलम आणि त्याच्यात 4 लेन जायला 4 लेन यायला रस्ता, ब्रिज आणि त्याच्यावर मेट्रो, एक जायला आणि एक यायला 2 लेन, अशा पद्धतीचा तो प्लॅन आहे. आणि ते करणं आज जवळपास आम्ही बसताना अण्णाही त्याला होता, सगळ्या अधिकाऱ्यांचं सगळ्या तज्ज्ञांचं एकमत त्याच्यामध्ये झालेलं आहे. ते तसं केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि म्हणून संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड एरिया आणि आजूबाजूला वाढणारं विमानतळ आणि बाकीचा सगळा परिसर, पारउरळी, कांचन, वाघोली, लोणी काळभोर, वाघवस्ती वगैरे वगैरे, या सगळ्याचा विचार करून आपण त्यामध्ये काम करतोय. आणि तशा सूचना देखील सरकारकडनं आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. या प्रकारे तेही आमची मीटिंग चांगल्या प्रकारे झाली. आणि नंतर आम्ही परिवार मिलन कार्यक्रमाच्या निमित्तानं आत्तापर्यंत बरंच कव्हर केलं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण मला सकाळपासून भेटत होता. तुम्ही पण सकाळपासून त्या ठिकाणी उठलाय. गरम असलं तरी जॅकेट घातली, पण हरकत नाही. त्यामध्ये मलाही हे सांगायला निश्चितपणे तुमचंही काम आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं की आपण दुपारी जेवणाच्या नंतर याबद्दलची चर्चा करू. अशा पद्धतीनं आपण ही सगळी कामं मार्गी लावायचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्नही समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज पण परिवार मिलनाच्या निमित्तानं पण
त्या भागात आम्ही गेल्यामुळं तिथले पण प्रश्न, पण बहुतेक ठिकाणी रस्ता, ड्रेनेज, पिण्याचं पाणी कमी दाबाने येतं, वीज सारखी जाते, वीज नियमित दाबाने मिळत नाही, आणि कचरा आमच्या परिसरामध्ये त्याचा कुठलं युनिट टाकू नये. काही ठिकाणी दफनभूमी, स्मशानभूमी, क्रीडांगणं, काही ठिकाणी SRAच्या योजना आमच्याही झोपडपट्टीच्या परिसरामध्ये राबवा, असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न लोकांनी आम्हा लोकांच्या समोर मांडले. दादा, या निमित्तानं एक निवडणुकीच्या वातावरण निर्मिती झाल्यासारखं दिसतंय. गेले 2 दिवस तुम्ही येताय, कारण आत्ताच्या परिवार मिलनमध्ये संजोग वगैरे जे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आहेत, त्यांच्या पत्नी असतील, त्यांचे चिरंजीव असतील, हे सुद्धा तुम्हाला भेटलेले आहेत. त्यांचाही प्रवेश येत्या काळात. नाही, पण मला एक कळत नाही, संजोग उबाटामध्ये उषा आमच्या बरोबर आहे, तुम्हाला काय अडचण आहे? संजोग वगैरेचा पण प्रवेश नाही, त्याच्यामध्ये त्याला ती विचारधारा पटली म्हणून तो तिकडे आहे, उषाला माझी विचारधारा पटली म्हणून उषा माझ्याकडे आहे. आणि असं अनेकांच्या घरात आहे. खूप उदाहरणं देता येईल, आमच्या सहित खूप उदाहरणं देता येईल. त्याच्यावर तसं नाहीये. तुम्हाला त्याच्यातनं तसा अर्थ तुम्ही काढू शकता, त्याच्यातनं तुम्हाला ती न्यूज तुम्ही देऊ शकता, पण माझ्या बरोबर तर उषाताई वाघेरे आहेत, ते खरं. दादा, या पद्धतीने तुम्ही म्हणजे परिवार मिलनच्या माध्यमातून धडाका लावला भेटीगाठीचा, सोबडावर लढणार काय इलेक्शन? आता हे का, कुठल्याही निवडणुकीमध्ये आपण आपल्या पद्धतीने तयारी करायची असते. भाजप करताय, शिवसेना करताय, धनुष्यबाण आम्ही पण करतोय. समोरच्या बाजूनी केंद्रात आणि राज्यात विरोधी असणारे तुतारीवाले पण करतायत, पंजावाले पण करतायत, आणि मशालवाले पण करतायत, आणि इतर पण छोटे मोठे पक्ष करतायत. त्याच्यावर प्रत्येकाला मुभा आहे. पण आमची महायुती ही आम्ही अधिक मजबूत कशी करता येईल याबद्दलचं पण आमचा दृष्टिकोन आहे. दादा, एकूण परिस्थिती पाहता महापालिकेच्या निवडणुका आधी होऊ शकतील की झेडपी किंवा? मी काही त्या संदर्भातला ज्योतिषी नाही. दुसरी गोष्ट, आपल्या निवडणूक आयोग महाराष्ट्राचे त्यांना स्वायत्तता दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना 31 जानेवारीच्या आत काही झालं तरी त्या निवडणुका संपवा अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं नगरपालिका, नगरपंचायत आधी घ्यायची आहे, आणि मग नंतर जिल्हा परिषद, तालुका पंचायत घ्यायच्या, आणि नंतर महानगरपालिका घ्यायच्या, असं जे मागचं सूत्र आहे ते तसं करतात का? आणखीन कसं करतात? कारण मुळात निवडणुका 4 वर्ष पुढे गेलेले. 17-5 22, 22-4 26, म्हणजे 4 वर्ष काही कमी नाही. काही अनेकांना प्रतिनिधित्व करायचं होतं. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, प्रशासनाचा एक माणूस त्या ठिकाणचं कामकाज बघणं, आणि अनेक नागरिकांच्यातनं निवडून गेलेले नगरसेवक, नगरसेविका हे त्याच्याबद्दल प्रयत्न करणं, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्या प्रभागात, त्या वॉर्डात लोकांना लगेच नगरसेवकाकडे जाता येतं. आमच्या फुटपाथचं असं झालं, आमचं इथं असं चाललं, तिथं कचरा पडलाय, तिथं गटर साफ नाही आहे, तिथं ड्रेनेज तुंबलंय, तिथं पाणी तुंबतंय, तिथं खड्डे पडलेले आहेत. आणि मग काही सगळे आपल्याच पिंपरी चिंचवडचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्या इथं 128 जागा, म्हणजे मागच्या टर्मच्या, त्यावेळेस पण 128च राहतील असं वाटतंय, पण ते त्यांचा अधिकार आहे. 128 लोकांनी पाठपुरावा करून प्रश्न सोडवलं, आणि एका व्यक्तीने सोडवलं, जमीन आसमानाचा फरक.